मार्केट बद्दल एक कॉमन सर्वसामान्य माहिती पाहूया. सिक्युरिटी एक्सचेंज एक आपण 5 मिनिटांमध्ये कॉमन माहिती पाहूया. सिक्युरिटी एक्सचेंज म्हणजे जसे आपल्याकडे बाजार समिती असते आणि त्या ठिकाणी आपण गुरांचा बाजार असतो, भाजीचा बाजार असतो, त्या ठिकाणी आपले व्यापार चालतो. ज्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणजे शेअर, त्या ठिकाणी शेअर एक्सचेंज देवाणघेवाण केली जाते, अदलाबदल केली जाते, व्यापार केला जातो, त्याला सिक्युरिटी एक्सचेंज असं म्हणतात. आपल्या भारतामध्ये त्यांची संख्या सुमारे 38 आहे. इतकी मोठी एक्सचेंज आहे. म्हणजे पुण्याला एक्सचेंज आहे, कोलकात्याला आहे, मुंबईला आहे. आपल्याला सगळ्यांना जास्त कोणतं माहिती आहे? BSE इंडिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज. परंतु हे फक्त 2 नाहीत, आपल्या इंडियामध्ये खूप मोठे एक्सचेंजेस आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त माहीत असलेलं हे BSE NSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया खंडातलं सर्वात जुनं आहे. आपल्या भारतातलं पहिलं आहे, आशिया खंडातलं पण पहिलं आहे. आणि NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज अलीकडं 1995च्या जवळपास 80च्या जवळपास तयार झाले, हे अलीकडचं आहे. तर हे अशा प्रकारचे 38 आहेत. त्याच्यानंतर DP म्हणजे डिपॉझिटरी पार्टिसिपंट. हे जनरल नॉलेजसाठी सांगतोय. हे 2 आहेत आपल्याकडं. ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहे, पॅन कार्डच्या पाठीमागं NSDL असा शब्द आहे. NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड आणि ही सेंट्रल डिपॉझिटरी सिक्युरिटी लिमिटेड. म्हणजे पॅनच्या पाठीमागं नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड असा शब्द आहे आणि त्याच्याकडे तिथे एक पत्ता पण आहे. तर त्याचा अर्थ काय आहे? जसं आपण बँकेमध्ये सेविंग खातं असतं पैसे ठेवण्यासाठी, त्या पद्धतीनं आपले जे शेअर आहेत, म्युच्युअल फंड आहेत, त्याचं इलेक्ट्रॉनिक रूपांतर असेल, कागदाचं रूपांतर असेल, जे काय आहे ती यांची जबाबदारी आहे. त्याला डिपॉझिटरी पार्टिसिपंट असं म्हणतात. तशा 2 आहेत आपल्या इंडियामध्ये, NSDL आणि CDSL. त्याच्यानंतर ब्रोकर सुमारे 17 पेक्षा जास्त आहेत. तुम्हाला सेबीच्या ह्याच्यावर पाहायला मिळतील. मी गाजलेले म्हणून 17 सांगतोय. एंजल ब्रोकिंग, HDFC ब्रोकिंग, SBI ब्रोकिंग, ICICI ब्रोकिंग, जिओजीत, शेअर खान, असे खूप मोठे ब्रोकर आहेत. त्याच्यातले नावाजलेले 17 आहेत. त्याच्यापेक्षा जास्त संख्या आहे. आपण सध्या जे पाहतोय ते कॅपिटल मार्केट असं शब्द आहे. कॅपिटल हा शब्द कॅटल शब्दापासून तयार झाला. कॅटल म्हणजे जनावरे. आपल्या प्राचीन काळामध्ये आपलं चलन जे होतं जनावरांचं होतं. नंतरच्या काळात सोनं, चांदी किंवा त्याच्यापासून जी नाणी तयार झाली आणि कागदी पैसे आले आणि सध्या डिजिटल पैसा सुद्धा आलेला आहे. तर कॅटल पासून कॅपिटल शब्द तयार झाला. आणि मार्केट म्हणजे भांडवलाचा बाजार. आपल्या गावामध्ये BC असते. आपले 10 मित्र एकत्र येतात आणि ते 10 जण एकत्र येऊन समान हिस्सा गुंतवतात, समान भागात पैसे गुंतवतात आणि जो फायदा होईल तो समान भागामध्ये वाटून घेतात. ते सुद्धा कॅपिटल मार्केटच आहे. कॅपिटल मार्केटमध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रायमरी कॅपिटल मार्केट आणि दुसरा सेकंडरी कॅपिटल मार्केट. आता हे प्रायमरी कॅपिटल मार्केट म्हणजे काय की ज्याची समजा शेअर मार्केटचे जे एक्सचेंज आहे शक्यतो त्याच्यावर नोंद नसणारा जो आहे तो प्रायमरी आहे. म्हणजे समजा पोस्ट आहे आपलं, त्याच्यानंतर
तर म्युच्युअल फंड सध्या झालेला आहे, आधी नव्हतं. FD, बॉन्ड, हे इन्शुरन्स पॉलिसी हे प्रायमरीमध्ये मोडतात. आणि सेकंडरीमध्ये कोण आहे तर IPO प्रायमरीमध्ये मोडतो, परंतु IPO लिस्ट झाल्यानंतर ती कंपनी BSE NSE वर जाते 12व्या दिवशी. त्याच्या आधी 21व्या दिवशी जायची, सध्या 12व्या दिवशी जाते. तर 12व्या दिवशी गेल्यानंतर ती सेकंडरी मार्केटमध्ये येते. सेकंडरी मार्केटमध्ये कोण कोण आहे, एक कमोडिटी, शेअर, करन्सी हा भाग येतो.